आज मी सुक्या मिरच्या म्हणजे लाल सुक्या मिरच्या तर मी 50 ग्राम काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहे. मग 50 ग्राम बेडकी मिरच्या घेतलेल्या आहे. 50 ग्राम संकेश्वरी मिरची ही बघा पांडी 50 ग्राम. आणि मी हिरव्या मिरच्या आणल्या होत्या त्या राहून गेल्या म्हणून मी ते उन्हात वाळवून घेतलेल्या आहे. आणि ह्या पण मिरच्या सुक्या मिरच्या जरा उन्हात वाळवून घेतलेल्या आहे. जरा सुकवल्या म्हणजे ते कुरकुरीत जरा होतात. आता एका मोठ्या कढईत घालून त्या गरम करणार आणि ह्या मिक्स मिरच्यांचा मी पावडर करून ठेवणार. कारण शक्यतो ना मिरची पावडर बाजारातून मिरची पावडर आणून वापरू नये. आरोग्याच्या दृष्टीने जर आपण नैसर्गिकरित्या पावडर करून ठेवला तर योग्यच आहे. तर मी जास्त तिखट होऊ नये कारण पांडी मिरची ही खूपच तिखट असते. बेडकी संकेश्वरी त्या पण तिखट असतात पण काश्मीरी नसते. अशी ही मिक्स पावडर करून मी एका काचेच्या बॉटलमध्ये घालून ठेवणार. आता मी ह्या मिरच्या गरम करते आणि ह्याचा पावडर तुम्हाला करून दाखवते. जाडसर मिरची पावडर केलेली आहे. जाडसरच आपण चिली फ्लेक पण म्हणू शकतो. कारण जाडसर केली तर भाजीला कुठल्याही भाजीला आणि भाजलेलं वाटप करत असेल तर थोडं मिक्सरमध्ये टाकून खवलेला नारळ घालून करू शकतो. अशा प्रकारे ही मिरची पावडर जाडी भरडी मिरची पावडर मी केलेली आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे या मिरची पावडरमध्ये बेडकी मिरची संकेश्वरी मिरची काश्मीरी मिरची पांडी मिरची आणि थोडी घरात जर मिरच्या आणल्या हिरव्या तर तुम्ही बाहेर टाकू नका. असं बाल्कनीत कुठेही जिथे ऊन येतं ते वाळवून घ्या आणि त्याची पावडर करून घ्या. आणि नैसर्गिकरित्या अशी आपण पावडर करून ठेवली तर आरोग्याच्या दृष्टीने योग्यच आहे. तर ही अशी सगळ्या मिरच्या घालून ही फक्त मिरची पावडर केलेली आहे. तर ही मिरची पावडर कशी केली आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितले आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मला या व्हिडिओतून सांगायचं आहे तुम्हाला की शक्यतो डायरेक्ट जी पावडर मिळतात हळद पावडर मिरची पावडर तर तुम्ही ती पावडर रेडीमेड पावडर वापरू नका. आता सगळं शक्य आहे. हळद पावडर करून ठेवा, मिरची पावडर करून ठेवा. आता राई पावडर पण सगळं काही आपण घरी आणून जिरा पावडर बाहेरून रेडीमेड आणू नका. एवढंच माझा सांगायचा उद्देश आहे. थँक्स.